श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा मनु महाराजांनी समस्त मनुष्य प्रजातीच्या कल्याणाकरता आपण जे अनुभवलं ते ज्ञान शब्दांकित केलं. मनुस्मृती नावाने हा ग्रंथ ओळखला जायला लागला. मनु महाराजांनी जी आपली देवहूती नावाची कन्या कर्दम ऋषींना अर्पण केली होती, तिने आपल्या गुणांनी उत्तम असा प्रपंच करायला सुरुवात केली. पितृभ्यां प्रस्थिते साध्वी पतिमिंगितको विदा नित्यं पर्यचरत प्रीतिया भवानीव भवं प्रभुं. आईवडील निघून गेल्यानंतर पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती श्री पार्वती ज्याप्रमाणे भगवान महादेवांची सेवा करीत असे, त्याचप्रमाणे कर्दम ऋषींची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली. शुकाचार्य म्हणतायत, राजा मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगत होते, विदुरा, विश्रंभेणात्मशौचेन गौरवेण दमेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भोः विसृज्य कामं दम्भं च द्वेषं लोभमघं मदम् अप्रमत्तोद्यता नित्यं तेजीयान् समतोषयत्. ही देवहूती साध्वी कर्दम ऋषींची अशा प्रकारे सेवा करत होती की सेवा करत असताना कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून दक्षतेने, चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून आपला विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम, मधुर भाषण या सगळ्या गुणांनी आपल्या परम तेजस्वी पतिदेवांना ती कायम संतुष्ट करायची. श्रोते हो, आदरणीय गंधे महाराजांनी सुद्धा नववधू करता एका सुंदर पदाची रचना केली. त्यातली एक ओळ म्हणतो, पती हेची व्रत, पती हेची तप, पती जग मानावे. मुलीने आपला पती हेच व्रत, तोच जप, आपलं जग जे काही आहे हे आपले पतीच आहे, अशी तिची भावना असली पाहिजे. आज 21व्या शतकामध्ये आपल्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतील की मग स्त्रियांनीच असं का, पुरुषांना काही नियम नाही का, स्त्रियांना सगळे बंधन का. याविषयी सुद्धा आदरणीय गंधे महाराज फार सुंदर सांगायचे की स्त्री ही शक्ती आहे, त्याच्यामध्ये ताकद नाही, ताकद तिच्यामध्ये, तिच्या ताकदीमुळे त्याचा संसार व्यवस्थित आहे. तिच्यामध्ये जी शक्ती आहे ना, त्याचं उदाहरण देताना ते सांगायचे की ती वात पेटल्याशिवाय तो बॉम्ब फुटूच शकत नाही. ती वात पेटती तेव्हा तो दिवा प्रकाश देतो. दिव्याचं महत्त्व नाही आहे, ती वात पेटली पाहिजे. जेव्हा तिची ताकद त्याला मिळती, शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत. मंडळी, मागे पण आपण हा विषय मुद्दाम सांगितला होता की दासगणू महाराजांनी सुद्धा सांगितलं की अग्निदेव आहे, स्त्री शक्ती आहे. मग अग्निदेव म्हणून, अग्निदेव आहे म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, कुंडाशिवाय जर तो ठेवला, जर म्हटलं अहो अग्निदेव आहे ठेवा पलंगावरती, तर तो दग्ध करील सदन, त्यात त्याचा दोष नसे. दासगणू महाराज म्हणतात, तो अग्निदेव म्हणून पलंगावर ठेवायचा तर काय होईल, घर भस्म होईल, त्या व्यतिरिक्त काही होणार आहे का, नाही. स्त्री शक्ती आहे, तिला तिच्या स्वतःच्या का होईना पण नियमांनी तिला चाकोरीमध्ये राहणं गरजेचं आहे.
असं काही नाही, मी असं म्हणत नाही आहे की अमुक एकांनी नियम घातले त्याच नियमात राहा. नाही, आपण आपल्या अभ्यासाने, आपल्या विचारांनी, आपण आपल्या स्वतःला पण एका चाकोरीमध्ये ठेवलं ना, तर त्या स्त्रीच्या अधिकाराने तिचा संसार उत्तम होईल. तिचा संसार उत्तम झाला की अनेक संसार ज्या वेळेला एका वेळेला उत्तम होतील, तेव्हा ते गाव, तेव्हा ते शहर, तेव्हा ते राज्य, तेव्हा तो देश एका विशेष अलौकिक कीर्तीला पोहोचेल. त्यात तिचा सिंहाचा वाटा असणार आहे. अहो, आमच्या सनातन वैदिक परंपरेने तर स्त्रीला अर्धांगिनी म्हटलंय. ती अर्धांग आहे म्हटल्यावरती प्रपंचामध्ये 50 हिचे आणि 50 त्याचे दोघांचीही टक्केवारी सारखी आहे. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे 49 आणि 51 पण नाही, 50 आणि 50 दोघांचाही वाटा सारखा आहे. मग कर्दम ऋषींच्या तपश्चर्येमध्ये देवहूतीचा वाटा मुख्य होता, म्हणून कर्दम ऋषी उत्तम प्रकारे तपश्चर्या करू शकले. जेव्हा उत्तम प्रकारची त्यांची तपश्चर्या पूर्णत्वाला गेली, तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले, हे मुनिपुत्री, तू माझा फार मोठा आदर केलायस. तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परमभक्ती यांच्यामुळे मी संतुष्ट झालोय. देह धारण करणाऱ्या सर्वांना आपला देह अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असतो, परंतु माझ्यासाठी तू स्वतःचा देह क्षीण करूनही माझी सेवा केलीस. स्वतःची पर्वा न करता माझ्या सेवेला तुझे महत्त्व दिलंय ना, म्हणून मला धर्माचं पालन करता आलं. हे धर्माचं पालन करत असताना तप, समाधी, उपासना आणि योगाद्वारा भय आणि शोकरहित अशा ज्या भगवत प्रसाद स्वरूप विभूती मला प्राप्त झाल्या आहेत ना, त्यावर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार असणार आहे. मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्याच्या योगाने तू हा सगळा योग पाहू शकशील. इतर जे भोग आहेत ते श्रीहरींच्या वक्त्रदृष्टीने नाहीसे होणार आहेत, म्हणून यांच्या समोर ते भोग काहीच नाही. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस ना. आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहे. ते तू भोग. आम्ही राजे आहोत, आम्हाला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे, असा अभिमान असणाऱ्या माणसांना या दिव्य भोगांची प्राप्ती होणं कठीण आहे. ते भोग मी तुला दाखवतो. म्हणून कर्दम ऋषींनी तिला उत्तम अशा भोगांचं दर्शन करून दिलं. सगळ्या भोगांचं दर्शन झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं, आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहे. हे समजल्यानंतर ती शांत झाली. तिची सगळी चिंताच दूर झाली. तिचं मनोगत जाणून कर्दम ऋषींनी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक योग सामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारं विमान तयार केलं. हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारं, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तींची वाढ होत जाणारं आणि रत्नजडित खांबांनी शोभायमान होतं. किती त्याचं वर्णन करावं. अहो, त्या विमानामध्ये एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसनं, यामुळे ते विमान अतिशय सुंदर दिसत होतं. त्या विमानाच्या ठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच समजून पुष्कळचे खरे हंस आणि कबूतर त्यांच्याजवळ बसून त्या हंसांशी आणि कबुतरांशी आपल्या बोलीत बोलत होते. कर्दम ऋषींनी आणि देवहूतींनी दोघांनीही बिंदू सरोवरामध्ये स्नान केलं. सरोवरात बुडी मारल्यानंतर तिथे एक महालात 1000 कन्या त्यांना दिसल्या. त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमलपुष्पांसारखा सुगंध येत होता. देवहूतीला पाहताच त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या, आम्ही आपल्या दासी आहोत, आपण आज्ञा करा, आम्ही आपली काय सेवा करू. हे सगळं पाहिलं त्यावेळेला देवहूतीने आरशात जेव्हा पाहिलं, तिला दिसलं की तिने फुलांचा हार घातलाय, स्वच्छ वस्त्र परिधान केलंय, तिचं शरीर निर्मळ असून कांतिमान झालंय. तसंच त्या कन्यांनी मोठ्या आदराने देवहूतीचा मंगल शृंगार केला. त्यानंतर कर्दम ऋषी आणि देवहूती त्या दिव्य विमानामध्ये आरूढ झाले. दोघंही त्या विमानामध्ये आरूढ होऊन
त्या विमानावर निवास करून त्यांनी दीर्घ कालपर्यंत कुबेराप्रमाणे मेरू पर्वताच्या दर्यातून विहार केला. या दर्या 8 लोकपालांच्या विहारभूमी आहेत. यांच्यामध्ये काम वाढविणाऱ्या शीतल मंद सुगंधी वायूमुळे या दोघांमध्ये परस्पर प्रीती निर्माण झाली. मंडळी, कर्दम ऋषी सर्व प्रकारचे संकल्पईचे जाणत होते, म्हणून देवहूती संतान प्राप्तीसाठी उत्सुक आहे असे पाहून भगवंताच्या आदेशाचे स्मरण करून त्यांनी आपल्या स्वरूपाचे 9 विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्र चित्ताने अर्धांग रूपाने आपल्या पत्नीची भावना करून तिच्या गर्भामध्ये आपले बीज स्थापित केले. यामुळे देवहूतीच्या गर्भामध्ये एकाच वेळेला 9 गर्भ वाढायला लागले. कालांतराने 9 मास पूर्ण झाले. या देवहूतीने 9 कन्यांना जन्म दिला. शुद्ध स्वभावाच्या सती देवहूतीने पाहिलं की अगोदर केलेल्या प्रतिज्ञेनुसार तिचे पती संन्यास आश्रम घेऊन वनामध्ये जाऊ इच्छितात, तेव्हा ती रडायला लागली. हास्यवदनाने व्याकुळ आणि संतप्त हृदयाने हळुवारपणे आपल्या मधुर वाणीने बोलू लागली, भगवन, आपण जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण केली, तरीसुद्धा मी आपल्याला शरण आले आहे, म्हणून आपण मला अभय द्यावं. महाराज, या कन्यांसाठी सुयोग्य वर शोधावे आणि आपण वनात गेल्यानंतर माझा जन्म मरण रूप शोक दूर करण्यासाठी सुद्धा कुणाची तरी आवश्यकता आहे. माझ्यासाठी अशा व्यक्तीची आवश्यकता आहे की आतापर्यंत परमात्म्याशी विन्मुख राहून माझा जो कालावधी इंद्रिय सुख भोगण्यात व्यतीत झाला तो निरर्थक गेला. संसारात ज्या कर्मांमुळे धर्म संपादन झालं नाही, वैराग्य उत्पन्न झालं नाही आणि भगवंताची सेवा झाली नाही, तो माझा मनुष्य जन्म असूनही मेल्याप्रमाणेच आहे. आता तरी मी खरंच माझी इच्छा आहे की भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी मला उपदेशाची आवश्यकता आहे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ज्या वेळेला तिने असं वर्णन केलं, तिच्याकडून वैराग्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, त्यावेळेला कर्दम मुनी म्हणाले, हे राजकुमारी, तू याविषयी असा खेद करू नको. अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील. प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि निर्विकार अशा जगद्गुरु भगवान पुरुषोत्तमांची आराधना केली. बराच काळ आराधनेत गेल्यानंतर भगवान पुरुषोत्तमांच्या आशीर्वादाने कर्दम ऋषींपासून देवहूतीला गर्भधारणा झाली आणि भगवान विष्णू परमात्म्याने आपला अंश त्या गर्भामध्ये स्थापन केला. एका सुमुहूर्तावरती देवहूतीने एका उत्तम तेजस्वी परमदर्शनीय अशा बालकाला जन्म दिला. त्यावेळेला सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमात मरीचादी मुनींसह ब्रह्मदेव आले. सगळ्यांना आलेलं पाहिलं, नमस्कार केल्या गेला. तेव्हा त्या बालकाच्या दर्शनाकरता हे सगळे आले आणि ब्रह्मदेवांनी कर्दमांकडे बघून म्हणाले, हे प्रिय कर्दमा, माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझं म्हणणं मान्य केलं, तीच तुझ्याकडून निष्कपट भावनेने केलेली माझी पूजा आहे. एक सांगू का कर्दमा, एतावत्तेव शुश्रूषा कार्या पितरी पुत्रकैः बाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः. पुत्राने ठीक आहे असं म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणं हीच त्याची सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि ती सेवा तू माझी केली आहेस. तुला एक सांगू का, हे मुनी, सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष नारायण आपल्या योगमायेने तुझ्या मुलाच्या स्वरूपात अवतीर्ण झाले आहे. त्यांना मी ओळखलं आहे, म्हणून ब्रह्मदेवानी त्या मुलाचं नामकरण केलं. त्यांना हा भगवंताचा अवतार कपिल मुनींच्या नावाने ओळखला जाईल. कपिल महाराज की जय. हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्यायाचार्यांनाही पूजनीय होतील अशा कर्दम ऋषींच्या पुत्राला कपिल देव म्हणून सगळी जगमान्यता मिळेल. अशा प्रकारे कपिल मुनींचं दर्शन घेऊन ब्रह्मदेव आदी सगळ्या देवांची स्वारी आपापल्या धामाला निघून गेली. या कपिल मुनींच्या अवताराने एक दिव्य सृष्टीला आनंद दिला. देवहूती आणि कर्दमांपासून झालेल्या 9 मुली 9 ऋषींना दिल्या गेल्या.
कला नावाची मुलगी मरीचींना, अनुसूया नावाची मुलगी अत्रींना, श्रद्धा अंगिराला आणि हविर्भू पुलस्त्य ऋषींना दिल्या गेली. पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या दिल्या गेली. क्रतूला साध्वी क्रिया नावाची मुलगी दिली गेली. भृगूंना ख्याती नावाची आणि वशिष्ठांना अरुंधती नावाची मुलगी दिल्या गेली. अथर्वा ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांता नावाची कन्या दिली गेली. कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यांसह उत्तम असा सत्कार केला. विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमांकडे गेले. कर्दम ऋषींची स्वारी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरींनीच अवतार घेतला हे जाणून एकांतात आपल्या मुलाजवळ गेले आणि काही आपलं मनोगत व्यक्त करू लागले. काय मनोगत कर्दम ऋषींनी व्यक्त केलं पुढे कपिल महाराजांनी कर्दम ऋषींना आणि देवहूतींना काय उपदेश केला उद्याच्या भागात श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.